पुढची महत्त्वाची बातमी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदाची निवडणूक आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहे। महापौर निवडणूक झाल्यावर शिवसेनेचे सर्व नगरसेवक बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत। बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं, विचारांची तडजोड आम्ही केली नाही तर उद्धव ठाकरे यांनी केली आणि म्हणूनच ते विरोधी पक्षामध्ये आहेत, असं मत भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश खणकर यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। भाजपचे गटनेते गणेश खणकर आहेत। आज इथे सगळ्यांनी सर फेटे बांधलेले पाहायला मिळतात, भगवे फेटे बांधलेले पाहायला मिळतात। बाहेर देखील सगळं वातावरण भगवं दिसतंय। कशा पद्धतीने बघता याकडे, कारण 44 वर्षांनी आज भाजपचा महापौर बनला। स्वाभाविक आहे, सर्व वातावरण भगवंच असणार आहे, कारण या भगव्याशी हिंदुत्वाशी आमची कमिटमेंट आहे। अनेक अडीअडचणी, अनेक उन्हाळे पावसाळे आम्ही अडीअडचणीत काढले, पण आम्ही विचारांशी कधी तडजोड केली नाही। विचारांशी ज्यांनी तडजोड केली ते आज विरोधी पक्षात बसणार आहेत। त्यामुळे हे वातावरण असंच भगवं असणार आहे। 5 वर्ष हे कुठल्याही विचारांची तडजोड न करणारं सरकार, ज्याला सत्ताधारी म्हणू शकतो, या महापालिकेत आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला सगळं वातावरण भगवत दिसणार आहे। मुंबईकरांच्या आयुष्यात बदल घडवणारं भगवं वातावरण तुम्हाला कायम दिसेल। बांगलादेशीचा प्रश्न पहिल्याच दिवशी ऋतू तावडे यांनी विचारला होता, कशा पद्धतीने त्यावर कारवाई असणार आहे पुढच्या येत्या काळात? असं आहे की आमची जी कमिटमेंट आहे, आम्ही जे मतदारांना आश्वासन दिलेलं ते तर आम्ही पूर्ण करणारच, पण यात कुठलीही तडजोड करणार नाही। तुम्हाला दिसेल ना, आता हळूहळू जे मुंबईकरांनी ज्यासाठी आम्हाला या मुंबई महापालिकेत बसवलं आहे, आम्ही सत्ताधारी म्हणून आलेलो नाही आहोत, तर आम्ही या ठिकाणी सेवेकरी म्हणून आलेलो आहोत। त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त करून आम्हाला इथे पाठवलं आहे त्या आम्ही अपेक्षा पूर्ण करणार। आम्ही आमच्या विचारांशी प्रामाणिक राहिल्याची भूमिका जी आहे ती सध्या भाजपचे सगळेच नगरसेवक आणि गटनेते गणेश खणकर यांनी घेतलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मकरंद नार्वेकर यांनी महापौर बसण्याच्या आधीच पार्किंगचा विषय हाती घेतलाय, मात्र या प्रस्तावाला आदित्य ठाकरे यांनी जोरदार विरोध केल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात मकरंद नार्वेकर यांनी आदित्य ठाकरे यांनी 40 वर्षात रस्ते सुद्धा साधे केले नाहीत असा टोला लगावलेला आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री यांनी। पाहूयात। नगरसेवक नार्वेकर सर आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया। त्यांनी खरं तर आज महापौर पदाची सर शपथ घेण्याच्या आधीच तुम्ही एक विषय खरं तर काढला होता, तो पार्किंगचा विषय होता। नेमका काय मुद्दा होता सर? आज कसं आहे, जर तुम्ही बघितलं तर ह्या सभागृहात उपस्थित प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाच्या मनात आपण मुंबईला कसं चांगलं बनवावं, गेले 40 वर्षाची उणी विकासाची ही कशी भरून काढायची, हीच भावना, हीच भूमिका आहे आणि प्रत्येकाच्या मनात उत्साह आहे। आणि त्याच उत्साहापोटी आज जर मी एक प्रपोज केलेला आहे की आज मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, एवढ्या मोठ्या प्रमाणात AQI लेवल्स वाढले आहेत, इंधनाचं वेस्टेज होतं आहे, तर ज्या रीतीने आज इतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहेत, मग ते सिंगापूर असो किंवा ॲम्स्टरडॅम असो किंवा इतर कोणतेही शहर, जिथे कंजेशन टॅक्स आखला जातो, लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याला प्रोत्साहित करण्यासाठी, त्याच धर्तीवर मुंबईत कंजेशन टॅक्स लागू करावा। कशा पद्धतीने प्रस्ताव येतात आणि कशा पद्धतीने त्या प्रस्तावाला पुढे घेऊन जाणार भाजप, हे बघणं या महापालिकेमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।